कारण 7-12 जमिनीचा महत्वाचा, नुसतं जमीन असून किंमत नव्हती. जमिनीचा 7-12 मिळाला. 7-12 हे कायदा म्हणजे हे 7-12 आहे मराठ्यांच्या सगळ्या सोयऱ्यांचा, सगळ्या सोयऱ्यांचा फायदा. 10 दिवस लेट पण फायदा होणार. कायदा तर झाला, याच्यात मराठ्यांचा विजय होऊ देत नव्हते. नवीन कायदा पारित झालेला आहे पाटील. राजपत्र नवीन. आंतरवलीच्या त्या वेळीमध्ये तुम्ही ते वाक्य म्हणला होता हे भुजबळ, ते एकदा जरा समाजाला सांगा ना. नाही त्याचं जाऊन द्या. नाही मुंबईतून आणलंच ना मी. खोटे उपटून मुंबईत जाऊन आणि मुंबईत जाऊन काही नाही अशा धमकी दिला आम्ही मुंबईत जाऊ. मग त्यांना दिलं दार घेतला का नाही? घेतलाच. तुम्हाला 3 GR एक राजपत्र दिलेलं आहे, काय काय आहे सगळ्यांचं? राजपत्रावरती अध्यादेश ते राजपत्रावरती फक्त सगळे सोयरे एवढाच विषय. त्याची त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना द्यायचं हेच त्याच्यावरती. आज माझा समाजाच्या चेहऱ्यावर आनंद आहे, कारण होऊ देत नव्हते ते मराठ्यांनी आज खेचून आणलं. आम्ही सांगितलंच होतं अंतरवालीचं, जर दिला नाहीच आम्ही खेचून आणणार, पण माघारी येणार नाही. आणलंच. जगातलं हे पहिलं आंदोलन आहे ज्याला थेट राजपत्र काढून या ठिकाणी यश आलंय. नाही ते नाही, ते झालं सोयला ते पुढे आले. जगातलं पहिलं आंदोलन आहे पाटील. आज बघा, आज सुद्धा लाखाने लोक आहेत. आपल्या कॅमेरामॅनला सांगितलं ना, पुढं सुद्धा लाखाने आहेत आणि मागं सुद्धा. हे मराठा समाजाचे हे श्रेय विजय सगळा मराठा. जगातलं पहिलं आंदोलन आहे ज्याला थेट अध्यादेश काढून राजपत्र काढून न्याय देण्यात आलाय. पण त्याबाबत नाही समजा माहित मला, पण राजपत्र जर तुमच्या माहितीनुसार जगात आतापर्यंत इतक्या अर्जंट कोणाला दिलं नसेल तर मग मात्र हे 100% पहिले. सगळ्या मराठ्यांना आरक्षणाचा लाभ कसा होईल हे जरा परंतु सगळ्या मराठ्यांना या आरक्षणाचा लाभ कसा होईल, ह्या सगळ्या आजचा जल्लोष वेगळा कसा होईल हे सगळं. हो, जल्लोषाला लागले मराठी. खूप दिवसानंतर मिळालं जातं आम्हाला. कोणाचं काय ऐकायचं नाही, मिळालंय. याचा मी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून जाहीर सांगतो. हे जे राजपत्र काढलंय जो अध्यादेश आहे, याच्यावरती एका शब्दावरती हायकोर्टाचे मुंबईचे वकील अभ्यासक यांनी कीस पाडला एका शब्दाचा. त्याच्यानंतर डिक्लेअर केलं आम्ही हे घ्यायचा का GR का आणखी आंदोलन पुढे थांबवायचं. ते म्हणलं राईट आहे, करेक्ट आहे. ह्यो शब्द कधी येतच नव्हता. हा शब्द ऐतिहासिक आहे आणि काहीच नव्हतं. किमान या आंदोलनामुळे मराठ्यांच्या पदरात सगळ्या सोयरा पडलाय आणि 57 लाख प्रमाणपत्र पडलेत आणि प्लस त्याच्या नातेवाईकाचे काही पडते म्हणजे 2 ते 2.5 कोटी मराठा समाज आता हळूहळू या आरक्षणात जाणार आहे. 2 ते 4-10 दिवस लेट होईल सगळ्या सोयऱ्यांचं, पण कायदा पारित झाला. आता गोरगरीब मराठ्यांच्या सोयऱ्यांना सुद्धा याच्यापेक्षा मराठा कोणी जर काय म्हणत असेल की याचं काय त्याचं काय खरं, याचं काय, कायदा झालाय मराठ्यांनो. अध्यादेश निघाला, राजपत्र निघालंय, विजय मराठ्यांचा झाला. मराठ्यांचाच आणि सगळं श्रेय मराठ्यांना. पाटील आता गेले 6 महिने झाले घराचा उंबरा चढलेली नाही पाटील. होऊ शकतो तर ही टिकवायची जबाबदारी कोणाची? सरकारची. आणि काय होणार नाही चॅलेंज. हे बघा, तसं पाहिलं तर मराठ्याचं काही चॅलेंज पण शेवटी कायदा झाला का नाही. उदाहरणार्थ एखादी जमीन आणि त्या जमिनीचा 7-12 काय अर्थ आहे की माझी जमीन, तसा सगळ्या सोयऱ्यांचा कायदा झालाय. त्यामुळे मराठ्यांसाठी हाच कायदा पारित झाला आणि की एक प्रकारचा मराठ्यांचा 7-12च येते राजपत्र म्हणजे सगळ्या सोयऱ्यांना आज जाण्याचं. म्हणून सगळ्या मागण्या झाल्या. केसेसबद्दलचे मुख्यमंत्री साहेब आले की तेही मागं घेतोय आम्ही. म्हणून 6 महिने झाले तुम्ही तुमच्या घराचा त्यांचा कुठला उपयोग होऊ लागला नाही. उंबरा चढलेले नाही, तुमच्या यश हातात आहे. माझ्या समाजाला न्याय, माझ्या समाजाचा न्याय हे सगळं आणि आम्ही आनंद व्यक्त करणारच मिळवलं या लेकरांनी. तिथं गाऱ्या गुऱ्या थंडीत झोपलेत लेकरं.